किचन ओट्याची अवस्था बघा 4 दिवसात. कारण कसं 4 दिवस मी नव्हते, प्रॉब्लेम होता मला. तर अवस्था कपड्याची अवस्था, कपडे बघा घड्या घातलेल्या नाहीत, काय नाही. ही सगळी घराची अवस्था माझी. हात एवढा झालाय, आता चहा पिलाय अगोदर. ही बघा कपडे, हे असली अवस्था झाली माझ्या घराची. आता हे सगळे आवर करायची, कारण घरात स्त्री नसली की कसं होते बघा. कधी होईल माझं हे काम. आता हे भांडे घासलेले आहेत ना, हे भांडे लावायचे आहेत आणि बाकीचं हे किचनचा ओटा वगैरे आवरायचा आहे. स्वयंपाक नाही, काहीच नाही अजून. तर सगळं आवरायचं. उड्या नका मारू. बस 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 बस, किती मारावं. बस झालं आरशात बघ नका ते. नाही जरा रुमाल बिमाल जरा घाम पुसवा लागते. माझ्या अंगात घुसला ह्यांचा सेंट. इतका मारलाय बाबाने, है ना हो? इतका मारलाय. नकात बोट. जेव्हा उठा म्हणले तेव्हा उठले नाही. हा ना, उशीर झाला आणि कुठं काय झालं. दमानं गाडी फास्ट घेऊ नका बघा. आज 5 पर्यंत मिस्टर गेले. आता त्यांचं सगळं केलं. सगळ्यात अगोदर काय करते, ही जी कपडे काल वाळले नव्हते ती इथं वाळू घातली होती, ती अगोदर वाळू घालते. अगोदर हे वाळू घालून घेतलं, कारण थोडंसं ऊन पडलंय, परत पुन्हा काय होईल वाळायचं नाही म्हणून अगोदर हे वाळून घालून घेतलं. श्री स्वामी समर्थ सर्व ताईंना. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर सकाळी दाखवलं होतं तुम्हाला याच्या अगोदर की घरात किती राडा होता, आणि मला प्रॉब्लेम असला, अडचण असली की काय होतं आहे, घरात इतका राडा करतात लेकरं की बस काय सांगू नका. आणि घरी कसं परडी असल्यामुळं जमत नाही, अडचण आल्यानंतर मध्ये स्वयंपाक करायला जमत नाही. त्याच्यामुळं घरात कसं कोणी नाही करणारं, कारण ज्यांच्या घरी सासूबाई असतात, जाऊबाई असतात, त्यांचं कसं असतं, होत असतं काम. पण मला कसं, माझ्या घरी कोणीच नाही, मुलगी आहे पण ती शाळेत जाते, त्याच्यामुळं कसं करणारं कोणीच नाही. आणि बघा राडा कसला होता, सगळा काही राडा काढलाय. एवढा सगळा राडा काढायला, सगळं आवरायला, हे रॅक व्यवस्थित जिथल्या तिथं, हे वह्या पुस्तकं जिथल्या तिथं, हे सगळं ठेवायला कराय मला आता सध्याला 3 वाजलेत. आणि हे बघा कपाटातले कपडे वगैरे सगळं काही नुसता राडा केला होता. कुणाचे कपडे जिथल्या तिथं नव्हते व्यवस्थित, कुणाचंच काहीच नव्हतं जिथल्या तिथं, सगळं काय व्यवस्थित जिथल्या तिथं राडा जिकडल्या तिकडं टाकला होता. हे सगळ्यात अगोदर तर सुरुवात केली या कपाटापासून. अगोदर कपाटातले कपडे ठेवले व्यवस्थित, आणि त्याच्यानंतर मग परत पुन्हा ते आवरल्यानंतर हे आवरलं. हे पाठीमागडले भांडे व्यवस्थित पुसले, जिथल्या तिथं ठेवले. त्याच्यानंतर किचनच्या ओट्यावरचे भांडे घासले, किचनचा ओटा स्वच्छ केला, फरशी पुसली, सगळं काही आवरलं. आणि मग परत पुन्हा इकडचं आवरलं सगळं जिथल्या तिथं. आणि आता ब्लाऊज काढलेत शिवायला, ब्लाऊज काढलेत. आता ब्लाऊज कट करायचं आहे आणि ब्लाऊज शिवणार आहे. आणखीन कसलंही जेवण केलेलं नाही. सकाळी 1 कप चहा पिलेला आहे, जेवण केलं नाही. परंतु आता मी स्वयंपाक करणार नाही, कारण अर्जंट ब्लाऊज आहे, कारण त्यांना गावाला जायचं आहे. त्याच्यामुळं मला ते ब्लाऊज 2 शिवल्याशिवाय भागच नाही. कारण अगोदर 2 ब्लाऊज दिले,
तरच बरं, नाही तर मग त्या ताई लई चिडतात. कारण कसं आपण थोडं 1-2 तास उपाशी राहू शकतो, पण त्यांनी गावाला जायचं जर असेल आणि त्यांना जर ते साडी वेडी घालायची असेल, गावाला जायचं असेल तर ते जमणार नाही. कारण परत आतून 2-3 तासानं आपल्याला जेवायचंच आहे. जेवायचं नाही असं नाही. बाहेरचं सुद्धा मी हो का आत्ता आवरले, हे आत्ता आवरले माझं. आणि हे बघा 3:30 वाजलेत आणि हे आत्ता आवरले. झाडाला पाणी नव्हतं, दारात पाणी मारलं नव्हतं, कारण अडचण असल्यानंतर दारात पाणी मारत नाहीत, सडा टाकत नाहीत, म्हणून मी सडा वगैरे काही टाकत नव्हते. तर सकाळपासून माझं सगळं आवरायला एवढा वेळ झाला आहे. 3 वाजलेत. कपडे, हे सगळे कपडे धुवायला, सगळं आवरायला, घर सगळं स्वच्छ करायला, सगळं जिथल्या तिथं ठेवायला मला 3-3:30 वाजलेत. सकाळपासून 1 कप चहा पिलाय, जेवायचा तर काही पत्ता नाही. बघा किती छान असं नागवेलीच्या पानाचं आलं आहे आणि ग्रासोला पण खूप छान आला आहे. आता याला कुंडीमध्ये लावणार आहे आणि मनी प्लांट पण खूप सुंदर आला आहे. आणि नागवेलीला पण बघा किती छान असे मस्त असं फांटे फुटलेत आणि जागी जागी छान येईल, आता मस्त येईल. आणि बघा पावसाचं पाणी पडलं ना, आता या कुंडीला काही पावसाचं पाणी आहे का नाही, तरीसुद्धा पाऊस पडल्यानंतर किती छान असं नव्हतेदार बघा किती मस्त असं फुटले. कारण पावसाचं वेगळंच असतं आणि आपलं वेगळंच असतं, असं आपलं पाणी घालणं वेगळंच असतं. तुळस तर बघा किती छान असे आले, मस्त अशी कृष्णा तुळस आहे सावळी, ते किती छान आहे बघा, मस्त असे आले. आत्ता फुटले व्यवस्थित आणि झाडं पण मस्त असं फुटलेत. आता कळ्या वगैरे लागायला लागल्यात झाडाला, गुलाबाच्या झाडाला. कारण गुलाबाचं फुल ही माता लक्ष्मीला खूप आवडतं, त्याच्यामुळं मी गुलाबाचे झाडं लावते. आणि शेवंतीचं एक गुलाबाला आले आणि हे गलांडा आलेत. कारण 4-5 दिवस आता पूजा वगैरे काही नव्हती, त्याच्यामुळं झाडाची फुलं काही तोडली नाहीत आणि झाड पण किती छान असं आले. आता पाऊस पडला तर छान असे आता फफावतील. तर बघा दारात पाणी मारल्यावर हे किती छान वाटतंय. झाडं पण छान झालीत आता, पण घरात कसं छान वाटायले. कारण सकाळी सकाळी तुम्हाला मी दाखवलं होतं घरात कसला राडा होता, काय राडा होता आणि काय अवस्था होती घराची. कारण बघा 4 दिवस घरातली स्त्री तिथंच घरात असते, पण काही काम करत नसेल तर काय अवस्था होते. तर बघा, तर सगळं काही आवरलं, फक्त माझा हा कोपरा मात्र तसाच राहिला आहे. आता हा कोपरा आहे ना, उद्या हा कोपराही झाला तर घर सगळं परिपूर्ण होणार. कारण हा कोपरा जर सगळा हे असला तर सगळं घर एकदम असं पवित्र वाटतं आणि सगळी सकारात्मक ऊर्जा घरात असल्यासारखी वाटते बघा. आणि हा कोपरा जर नसेल तर एवढी स्वच्छता केली आहे, पण एकच कोपरा नाही एवढा, तर कसं वाटते. आज काही देवपूजा झाली नाही, पण उद्या करते. आता खूप उशीर झाला आहे, 3-3:30 वाजलेत आणि मी ब्लाऊज कट करते आणि ब्लाऊज शिवते. अर्जंट ब्लाऊज आहे, 6 वाजेपर्यंत द्यायचे, 3:30 वाजलेत. आता बघते कट करते किती वाजते, 6 वाजते, 6:30 वाजतेत का 7 वाजतेत काय माहिती. पण त्यांना सांगितले, कारण ते दुसऱ्या गावच्या येतात, त्याच्यामुळं कसं ब्लाऊज लवकर द्यावं लागतं. कारण त्यांचा मुलगा इथं कॉलेजला येतो आणि 7-8 वाजता जातो वाटतं बहुतेक, त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं येते वेळेस द्या. मग आता ते 7-8 वाजेपर्यंत ब्लाऊज कंप्लीट करायचं आणि त्यांना द्यायचं. तर चला ब्लाऊज कट करते. आता वाजलेत रात्रीचे 9:30 आणि आईस्क्रीम खाऊ वाटायली होती म्हणून आईस्क्रीम आणली. ब्लाऊज झालंय, 9:30 वाजलेत. कुकरला डाळ लावली आणि पीठ मळलंय. डाळीतले फळं करणार आहे आणि आईस्क्रीम खायले. आईस्क्रीम खाऊन फळं करायचे. 9:30 वाजलेत. ब्लाऊज झालं एकच झालं, दोन्ही नाही झाले ब्लाऊज. आता एक ब्लाऊज सकाळी शिवते, नाही तर सकाळी कामावरून परत पुन्हा. चला या आईस्क्रीम खायला. तर बघा मस्त असे फळं केलेत डाळीतले, या खायला. तर बघा डाळीतले फळं केलेत. डाळीतले फळं केलेत. डाळीतल्या फळावर हे तूप, कशातलं
काय त्याचं मम्मी यार तू का बरं काढणं झालीस का तू खूप त्या छान ह्याच्यामध्ये काढते त्याला मिक्स काढते करे मला लोणचं पाहिजे ना यार बरं बरं उद्या परडीत घालते मग लोणचं तू खा. दररोज असं कर नाही आता उद्या नक्की घालते उद्या गुरुवार आहे. ए नाही 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 म्हणून सांग नाही आता आपण परडीत घातल्याशिवाय खायचं नाही लोणचं. पाय दुखायला राव तर बाबा बाबा फळं खायची. बाबा आता तुम्हाला काम लागले की होय वाय दाबा आता एवढं खाऊन बरं तेवढंच राहिलं होतं. माझी कोणतं दाबा म्हणा होय बाबा. त्यांनी दररोज ड्युटी करून यायचं आणि तुझे पाय दाबायचे. कधी? कसं ग माझ्या क्लास मधलं कोणीतरी बघायचं तात्या कुठं मुरू दाखवल्यात त्या हा हां त्या तात्याला काय म्हणलो तात्या कालची रील लय भारी होती तुमची काय विनायला काय नाही न बघतच तात्या खुशच की रील बघितली म्हणली काय हा घरी जाऊन सांगत असं लगेच तात्या लगेच चहा सांगितलं तात्यानं चहा तुम्हाला का हा. फुकटात चहा पिऊन आलो म्हणा. हा? फुकटात चहा पिऊन आलो म्हणा. भारी रील होती म्हणलं लय तात्या भारी लागला असं. मग